नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी संप पुकारला। यामध्ये पेट्रोल डिझेलची ने-आण करणाऱ्या वाहन चालकांचाही समावेश आहे। त्यामुळे या संपाचा राज्यभरात मोठा परिणाम होताना दिसत आहे। नाताळच्या सुट्टीनंतर आज राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून या स्कूल बसेसना पेट्रोल डिझेल उपलब्ध झाले नाही तर उद्यापासून या स्कूल बसेस देखील संपूर्ण ठप्प होणार आहेत। या संदर्भात स्कूल बस युनियनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांच्यासोबत चर्चा केली। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यामध्ये बदल केल्यामुळे तो संपूर्ण कायदा अधिक कठोर झाला आहे आणि त्या संपूर्ण कायद्याच्या विरोधामध्ये आता संपूर्ण देशातील ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारला आहे। यामध्ये अनेक ट्रान्सपोर्ट करणारे वाहन चालक सहभागी आहेत, ज्यामध्ये पेट्रोल डिझेलची ने-आण करणारे चालक देखील सहभागी आहेत। त्यामुळे एक मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याचा थेट फटका हा सध्या स्कूल बसेसना पाहायला मिळत आहे। स्कूल बसेसना सध्या पेट्रोल डिझेल उपलब्ध न झाल्यामुळे कुठेतरी एकंदर त्यांचं ट्रान्सपोर्ट, त्यांची जी संपूर्ण ये-जा आहे ती कुठेतरी थांबली आहे आणि हा जर प्रश्न काही काळात सुटला नाही तर एकंदर हा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो। आज काही स्कूल बसेसकडे एकंदर काहीसा साठा होता, मात्र यानंतर देखील जर हा साठा संपला आणि एकंदर जर पेट्रोल डिझेल उपलब्ध झालं नाही तर हा मोठा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो। एकंदर आज शाळाची सुट्टी संपून, आज संपूर्ण नाताळची सुट्टी संपून शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे आज देखील काही प्रमाणात स्कूल बसेस या रस्त्यावर धावत आहेत। मात्र उद्या किंवा परवा हा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो। त्यामुळे राजेश भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।